इव्हनिंग. मी श्रीराम चांडक तुमचे सगळ्यांचे आज उद्योगवर्तींतर्फे स्वागत करतो आजच्या या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या वेबिनारमध्ये. बेसिकली आज आपण जाणून घेणार आहे की या व्यवसायामध्ये काय काय संधी आहे, तुम्ही काय काय प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकतात, काय काय इम्पोर्ट करू शकतात. तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला स्वतः मॅन्युफॅक्चरिंग पण करावं लागतं का तुम्ही दुसऱ्याचे प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकतात का, किंवा काय काय लायसन्सेस लागतात. तुम्हाला बरेच काही क्वेश्चन असेल, कुठल्या लायसन्स वरती एक्सपोर्ट करू शकतो, कुठल्या कंट्रीमध्ये करू शकतो, बाहेर कसं शोधायचा, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कुठल्या करन्सीमध्ये करायचे. बरेच काही क्वेश्चन असतात जे इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो बेसिकली आम्ही आजच्या वेबिनार मध्ये तुमच्या बऱ्याचशा गोष्टींचा उत्तर देऊयात आणि बेसिकली तुमचे जे काही प्रश्न असेल ते सुद्धा आजच्या या वेबिनारच्या एंडला प्रेझेंटेशनच्या संपल्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांना पण आपण उत्तर देऊयात. सो बेसिकली उद्योगवर्तींनी गेल्या 15 वर्षापासून इम्पोर्ट एक्सपोर्ट सेक्टरमध्ये आम्ही याचे ट्रेनिंग प्रोग्राम घेतो आणि आतापर्यंत 3000 पेक्षा जास्त एक्सपोर्टर्सला आम्ही आज उभं केलेलं आहे. ते मार्केटमध्ये प्रॅक्टिकली काम करतायत आणि अक्रॉस द वर्ल्ड प्रत्येक जगामध्ये प्रत्येक कंट्रीमध्ये आज त्यांचे काही ना काही प्रोडक्टचा एक्सपोर्ट आहे. आणि प्रत्येक सेक्टरमध्ये आज आमचे उद्योजक काम करतात, एक्सपोर्टर्स काम करतात आणि एक्सपोर्टही करतायत, इम्पोर्टही करतायत. जशा संधी अवेलेबल असतात तशानुसार ते त्याच्यामध्ये व्यवसाय करतात. सो या सगळ्या अनुभवामधून, एवढ्या वर्षाच्या अनुभवामधून आम्ही कॉन्स्टंट आमच्या प्रोग्राम्स मध्ये इम्प्रुव्हमेंट आणत असतो. प्रॅक्टिकली अजून जे काही लेटेस्ट अपडेट्स असतात, मग आता ज्या काही नवीन गव्हर्नमेंटच्या इन्सेंटिव्ह असतात ते सुद्धा कंटिन्युअसली या सगळ्या प्रोग्राम्स मध्ये आमचा अपडेट असतो. आणि गॅल्युमना एक एक जो नेटवर्क असतो या सगळ्या उद्योगवर्तींच्या माध्यमातून या तुम्हाला भेटतो. तर आतापर्यंत आम्ही बेसिकली उद्योगवर्तींनी इम्पोर्ट एक्सपोर्ट सेक्टरमध्ये उद्योजकता विकास सेक्टरमध्ये 1995 पासून आम्ही काम करतो. आम्ही आतापर्यंत 65,000 उद्योजकांना घडवलेले आहे. विविध सेक्टर्स मध्ये आमचे प्रोग्राम चालतात. मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग असेल, फूड सेक्टर, रिन्युएबल एनर्जी सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, प्रत्येक सेक्टरमध्ये आज आम्ही प्रॅक्टिकली ट्रेनिंग प्रोग्राम घेतो आणि याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज देऊन त्यांना व्यवसाय उभा करायला, व्यवसाय सुरू करायला आम्ही गायडन्स करतो. सो आमच्या या कामाला आतापर्यंत 5 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले. भारतातली आमची एकमेव अशी संस्था आहे की या कामासाठी एंटरप्रेन्योरशिप मध्ये एवढे राष्ट्रीय पुरस्कार आहे आणि एवढ्या विविध संस्थांनी आज आमचं रेकॉग्निशन केलेलं आहे. सो आज आपल्याला विषयामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल आपल्याला गाईड करत आहे मुकुंद कुलकर्णी सर, जे गेल्या 45 वर्षापासून या सेक्टरमध्ये कार्यरत आहे. आतापर्यंत त्यांनी जसं सांगितलं की उद्योगवर्तींच्या सगळ्या उद्योजकांना घडवलेलं आहे, एक्सपोर्टर्सला घडवलेलं आहे. ते आधी त्यांचा 25 वर्षाचा एक्सपिरियन्स हा साधारण एका इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनी, एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एक्सपोर्टचे ते तज्ञ होते. त्यांच्या एक्सपोर्टचा पूर्ण बिझनेस बघायचे. त्याच्यानंतर प्रायव्हेट कन्सल्टन्सी मध्ये गेल्या 20 वर्षापासून सर काम करतात आणि बऱ्याच लोकांना हँड होल्डिंग सपोर्ट जो असतो, जो इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल, ट्रेनिंग असेल, सगळ्या या ऍक्टिव्हिटीज मध्ये सर ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड आहे. सो आता जास्त वेळ न घेता आपले जे आजचे प्रेझेंटर आहे मुकुंद सर, त्यांना रिक्वेस्ट करतो की आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्टचं सगळं गायडन्स करावं आणि जेवढे पण आज सगळ्या विविध सिटीज मधून, पूर्ण महाराष्ट्रातून जेवढे पण आज क्वेश्चन, तुमचे जे काही क्वेश्चन असेल तर सगळे क्वेश्चन आज आपण प्रेझेंटेशनच्या नंतर पण आपण सगळे क्वेश्चन कव्हर करूया, तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्ट या व्यवसायाबद्दल जे काही असेल. सो विथ दिस ओव्हर टू यू कुलकर्णी सर. थँक्यू. वेलकम सगळ्यांचं. इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या संदर्भातल्या या सेमिनार वेबिनारला आपण उपस्थित राहिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद. मित्रांनो, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करायचं असेल त्यावेळेला काय काय करावं लागतं, कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्याला कामं करावी लागतात, किंवा स्टार्टिंग करायचं असेल तर काय करायचं, हा जो प्रश्न सगळ्यात मूलभूत प्रश्न असतो की ऍक्च्युअली इम्पोर्ट होतं किंवा एक्सपोर्ट होतं म्हणजे काय होतं, किंवा त्याच्यावरती काय काय निगराणी असतात, कुठल्या कुठल्या लोकांकडनं त्याच्यावरती कंट्रोल केला जातो. तर त्या पद्धतीनं आपल्याला या वेबिनारमध्ये थोडंसं प्रायमरी मार्गदर्शन आणि त्याच्यानंतर जेव्हा क्लास चालू होतील त्यावेळी डिटेलमध्ये आम्ही एक्सप्लेनेशन देत असतो. तर मुख्य म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला त्याच्या पाठीमागची थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो. पूर्ण जगामध्ये जेव्हा वस्तूंचं आदान प्रदान होतं, वस्तूंचं आदान प्रदान झालं की त्याचं पैसे येणं
हा एक पार्ट असतो. तर या दोन गोष्टींसाठी पूर्ण जगांवरती कंट्रोल करणाऱ्या ज्या काही संस्था असतात त्याच्यापैकी सगळ्या जगातल्या देशांची मिळून जी संस्था आहे मुख्य युनो, दॅट इज युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. तर या युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मार्फत पूर्ण जगातल्या वस्तूंचं होणारं आदान प्रदान किंवा कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग आणि त्याचे पैसे याच्या संदर्भामध्ये कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणून दोन संस्था आहेत. एक आहे WTO आणि दुसरं म्हणजे इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स किंवा ICC. पूर्वी WTOच्या अंडर जी ICC नावाची संस्था आहे, इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स रेग्युलेशन्स तयार केले आणि ते रूल्स रेग्युलेशन्स जगातल्या प्रत्येक देशातल्या व्यक्तींना किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या संस्थांना पाळावे लागतात. ते इथे सगळ्यात मुख्य बाब इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सने काय तयार केले, तर इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सने जगामध्ये आदान प्रदान होणाऱ्या प्रत्येक वस्तूंसाठी एक कोड नंबर तयार केला. बघा, लक्षात घ्या, किती वस्तूंचं आदान प्रदान होतं आणि त्या प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट प्रकारचा कोड नंबर तयार करणं हे किती मोठं काम आहे, अवघड. हा पार्ट त्यांनी केला आणि त्यांनी जे काही कोड नंबर दिले प्रत्येक वस्तूंना आणि किंवा त्याचं पुस्तक पब्लिश केलं त्याला म्हणतात HSN कोड, हार्मोनाइज सिस्टम नॉमेनक्लेचर कोड. आणि जगातल्या सगळ्या देशातल्या लोकांना, व्यक्तींना, सरकारांना त्या गोष्टीच्या नुसारच त्या वस्तूला ओळखावं लागतं. तर हे हार्मोनाइज सिस्टम नॉमेनक्लेचर नावाचं जे पुस्तक त्यांनी पब्लिक शिकलं, त्या पुस्तकाचं 8 डिजिट कोड असतात प्रत्येक वस्तूचे आणि त्यातले 4 डिजिट कोड जो असतो, पहिले 4 डिजिट, ते हे इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सने तयार केलेले कोड आहेत आणि वरचे 4 कोड जे असतात ते दुसऱ्या प्रत्येक देशातल्या त्या गव्हर्नमेंटने तयार केलेले त्या वस्तूच्या अनुषंगाने असलेले कोड असतात. असा हा 8 डिजिटचा कोड आहे. जसं आपल्याला उद्योग आधार मिळतो, जसं आपल्याला स्वतःला आधार कार्ड मिळतंय, पासपोर्ट मिळतो, पॅन कार्ड मिळतं, तसा पद्धतीचा हा प्रकार आहे. तर इथे या इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सने हे HSN कोड पब्लिश केले आणि त्याच्या अनुषंगाने प्रत्येक देशाने त्यांचं स्वतःचं इम्पोर्ट टॅरिफ कोड पब्लिश केले. आपल्या देशाने पण केले. तर हे पुस्तक आणि त्या पुस्तकानुसार असलेल्या त्या वस्तूच्या कोड नंबरनुसारच त्या वस्तूला ओळखलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर 07 हा कोड अन्नधान्याचा आहे, भाजीपाल्याचा आहे किंवा फळफळावळांचा आहे. तर 0703 म्हणजे कांदा आणि त्याच्या पुढे 0703 0010 असं जर का आलं तर तो इंडियन कोड झाला. तर 0703 हा कांद्याचा कोड आहे आणि पूर्ण जगामध्ये कांदा या कोड नंबरनी ओळखला जातो, इम्पोर्ट केला जातो, त्याच्यावरची इम्पोर्टची ड्युटी फिक्स केली जाते. हा प्रत्येक देशाचा भाग त्याच्यात कव्हर होतो. त्याच्यानंतर त्यांनी पेमेंट कसं मागवायचं, आंतरराष्ट्रीय पैसे कसे मागवायचे, कारण तुम्ही जेव्हा एक्सपोर्ट करता तेव्हा तुम्ही फॉरेन करन्सीमध्ये पेमेंट मागवता किंवा तुम्ही कोटेशन देता तेव्हा फॉरेन करन्सीमध्ये देता, युनायटेड डॉलर्स, US डॉलरमध्ये देता, ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये देता, जॅपनीज येन मध्ये देता, इंडियन रुपीज मध्ये सुद्धा देऊ शकता आता तर या सगळ्या पैशांचं येणं जाणं कसं कंट्रोल करायचं, तर हा सगळा पार्ट या इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सने तयार केला. आपल्याला जसं लोकल ट्रान्झॅक्शन करत असताना पैसे देण्यासाठी, एकमेकांना पैसे देण्यासाठी, व्यवहाराचे असतील किंवा इतरत्र पण असतील, तर ते पैसे देण्यासाठी जसं आपल्याला आपण कॅशमध्ये पैसे देऊ शकतो काही ठराविक लिमिट पर्यंत, त्याच्यानंतर चेक देतो, त्याच्यानंतर वेळ आली तर डिमांड ड्राफ्ट काढतो बँकेतनं, RTGS आहे, NEFT आहे. तुम्ही सगळे तरुण मंडळी काहीतरी मोबाईलवरती ऍप्स असतात तुमच्याकडे, काय गुगल पे असतं, पेटीएम असतं, फोन पे असतं, त्याच्यातनं मार्फत तुम्ही पैसे पाठवू शकता. तसंच सिमिलर प्रकार हा आंतरराष्ट्रीय पैशांच्या व्यवहारांमध्ये असतो आणि तो टेलिग्राफिक ट्रान्सफर किंवा लेटर ऑफ क्रेडिट या माध्यमातूनच तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे पैसे आणावे लागतात. तर त्या संदर्भातले जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत, कुठले मागवायचे, कसे मागवायचे, कधी मागवायचे, किती मागवायचे, कुठला फॉर्म भरायचा, कुठली सिस्टीम सगळ्यात जास्त सुरक्षित, तर हा सगळा
नियमांचा जो पार्ट आहे तो इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सने तयार केला. त्याच्यानंतर त्यांनी डिलिव्हरी टर्म्स तयार केला, इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स. तर या इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या डिलिव्हरी टर्म्स आहेत. ई टर्म आहे, एफ टर्म आहे, सी टर्म आहे, डी टर्म आहे. त्याचा अर्थ काय? या सगळ्या गोष्टींचा अर्थ तुम्हाला समजल्याशिवाय इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करणं थोडंसं अवघड आहे. प्रॅक्टिकल काम चालू केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातल्या गोष्टी कळतील, पण आधी ते प्रॅक्टिकल चालू करायच्या आधी जर का तुम्ही त्याच्यामध्ये पडला आणि कन्फ्युजन झालं, कुठल्या मिसअंडरस्टँडिंग झालं, तर त्या वस्तूंचे पैसे येणं जाणं याच्यामध्ये त्रास होतो. आणि त्याच्या संदर्भात आपल्या देशाचे नियम परत वेगळे आहेत. तर हे इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सनी पैशांचे व्यवहार सुद्धा फिक्स केले, डिलिव्हरी टर्म्स फिक्स केल्या. त्याच्यानंतर कंटेनर्स जे असतात इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करण्यासाठी, मटेरियल वाहून नेण्यासाठी जे कंटेनर तयार केले जातात, त्या कंटेनरच्या साईज, त्या कंटेनरचे डिझाईन, त्या कंटेनरचे डायमेन्शन्स, त्या कंटेनरमध्ये एका कंटेनरमध्ये किती माल जाईल, 40 फुटात किती, 20 फुटात किती, हे सगळे प्रकार त्या लोकांनी फिक्स केले आणि ते सगळ्या जगामध्ये ते पाळले जातात. तर हा मेन पार्ट आंतरराष्ट्रीय स्वरूपात किंवा जागतिक स्तरावरती WTO आणि इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स या दोन संस्था रेग्युलेट करतात, त्याचं मॅनेजमेंट करतात. सिमिलरली प्रत्येक देशाची सरकार जे असतं ते फॉरेन ट्रेडची पॉलिसी डिक्लेअर करत असतं. तर आपल्या देशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या देशामध्ये मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री हे जे डिपार्टमेंट आहे किंवा खातं आहे, त्या खात्यामार्फत भारताची आंतरराष्ट्रीय व्यवहारांची फॉरेन ट्रेड पॉलिसी डिक्लेअर केली जाते आणि त्या फॉरेन ट्रेड पॉलिसी मार्फतच आपल्याला कामं करावी लागतात. कुठल्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार तुम्हाला वस्तूंचे करायचे असतील, माल पाठवायचा आहे, माल आणायचा आहे, तर ही फॉरेन ट्रेड पॉलिसी ही गाईडलाईन म्हणून वापरावी लागते. रादर त्याच्या अनुषंगानंच आपल्याला इम्पोर्ट किंवा एक्सपोर्टची कामं करावी लागतात. तर ही फॉरेन ट्रेड पॉलिसी डिक्लेअर करायचं काम आपल्या देशाच्या बाबतीत मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री, वाणिज्य मंत्रालय हे जे आहे ते करतं. आणि त्यांच्याकडेच दुसरं एक डिपार्टमेंट आहे, त्याला म्हणतात DGFT किंवा डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड. यांच्या मार्फत याचं या फॉरेन ट्रेड पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं. मग कुठल्या वस्तू तुम्ही फ्रीली इम्पोर्ट करू शकता, कुठल्या वस्तू बॅन आहेत, कुठल्या वस्तू रिस्ट्रिक्ट केलेल्या आहेत, कुठल्या वस्तू कॅनलाइज केलेल्या आहेत, याच्या सगळ्या फ्रेम किंवा पॉलिसीज ज्या असतात या आंतरराष्ट्रीय आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स तयार करते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं काम डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड करते. पैशांचं नियोजन, इम्पोर्ट केलेल्या वस्तूंवरती जी इम्पोर्टची ड्युटी पेड करावी लागते, ती पेड करण्यासाठी त्याचे नियम काय आहेत, कुठल्या वस्तूवरती किती ड्युटी आहे, ड्युटींचे प्रकार कोणते, हा पार्ट मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आणि हे आपल्याकडनं आपल्या देशातनं करत असते. मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर बँका येतात, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर कस्टम येतं, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर इन्कम टॅक्स आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर अजून वेगवेगळ्या संस्था आहेत. त्या संस्थांमार्फतच हे इम्पोर्ट एक्सपोर्टचं पैशांचं ट्रान्झॅक्शन होत असतं. आपल्या देशामध्ये किंवा इतर देशांमध्ये सुद्धा इम्पोर्ट झालेल्या वस्तूंवरती इम्पोर्टची ड्युटी पेड करावी लागते, जी कस्टम मार्फत वसूल केली जाते. तर ती इनडायरेक्ट टॅक्स या अनुषंगाने येते. दोन प्रकारचे टॅक्सेस असतात, एक डायरेक्ट टॅक्स, दुसरा इनडायरेक्ट टॅक्स. तर डायरेक्ट टॅक्स मध्ये इन्कम टॅक्स येतो, इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये GST येतं, कस्टमची ड्युटी येते. या दोन प्रकारच्या ड्युटींमुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रेव्हेन्यू सोर्स मिळत असतो. पैसे उभं करणं हा प्रकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या माध्यमातून करत असते. तर हे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, फायनान्स आणि याच्या अंडर बँका येतात. बँकांच्या मार्फत आपल्याला परत पैसे पाठवण्यासाठी असं कधी होत नाही की फोन पे वरती फॉरेन करन्सी पाठवली, असं नाही होणार. तुम्हाला तुमच्या बँकेच्या करंट अकाउंट मधूनच ट्रान्झॅक्शन कंप्लीट करावे लागतात आणि ते ट्रान्झॅक्शन करण्यासाठी टेलिग्राफिक ट्रान्सफर, ते ट्रान्झॅक्शन करण्यासाठी लेटर ऑफ क्रेडिट, या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या
सोयी गव्हर्नमेंटनी किंवा बँकांनी आपल्याला करून दिलेल्या आहेत आणि त्या सोयींमार्फतच आपल्याला कामं करावे लागतात. तर इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या रूल्सनुसार, फॉरेन ट्रेड पॉलिसीनुसार आपल्याला इम्पोर्ट किंवा एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी चालू करायची असतील तर त्या इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्हाला तुमची स्वतःची कंपनी असली पाहिजे. मग ती प्रोप्रायटरशिप असू द्या, पार्टनरशिप असू द्या, प्रायव्हेट लिमिटेड असू द्या, लिमिटेड असू द्या, सिंगल LLP असू द्या, किंवा आता जे नवीन लेटेस्ट फार्मर प्रोड्युसर कंपनी नावाचा प्रकार निघालेला आहे त्यांच्या मार्फतच तुम्हाला कामं करावी लागतात. आता या कंपन्या एस्टॅब्लिश करण्यासाठी काय काय करावं लागतं, तर प्रोप्रायटरशिप कंपनी असेल तर तुम्हाला शॉप ऍक्टचं लायसन काढा, घरच्या पत्त्यावरती मिळतं. अतिशय कमी वेळांमध्ये शॉप ऍक्ट तुमच्या एका दिवसात तुमच्या हातामध्ये शॉप ऍक्टचं लायसन पडतं. त्याच्यानंतर उद्योग आधार किंवा उद्यम सर्टिफिकेट डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं तुम्हाला उद्यम सर्टिफिकेट मिळतं. हे एक प्रकारे तुमचं गव्हर्नमेंटमध्ये रजिस्ट्रेशन झालं. अशा पद्धतीने 2 सर्टिफिकेट काढले की तुमची कंपनी एस्टॅब्लिश होते. मी प्रोप्रायटरच्या बाबतीत बोलतोय. तर प्रोप्रायटरशिप कंपनीमध्ये शॉप ऍक्ट काढा, उद्यम सर्टिफिकेट काढा आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारावरती बँकेमध्ये करंट अकाउंट कंपनीच्या नावाचं ओपन करा. तुमची कंपनी स्थापन झाली. तुमचं स्वतःचं पॅन कार्ड, तुमचा स्वतःचाच घरचा पत्ता हा त्या कंपनीचा पत्ता म्हणून ओळखला जातो. आणि मग तुम्हाला आपल्या देशाच्या रूल्स रेग्युलेशन्स प्रमाणे इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन काढावं लागतं. या 3 गोष्टी झाल्या म्हणजे शॉप ऍक्ट काढलं, उद्यम सर्टिफिकेट काढलं, करंट अकाउंट ओपन केलं की तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स काढायला मोकळं होतं. आणि ते इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन ज्याला इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये IEC असं म्हणतात, त्या IEC मार्फत तुम्हाला हा लायसन्स मिळतं, जे DGFT कडनं मिळतं, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड नावाचं जे डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं त्यांच्याकडनं. त्याची सुद्धा प्रोसेस एकदम सोपी आहे. तुम्ही काढलेल्या शॉप ऍक्टची कॉपी, तुम्ही काढलेल्या उद्यम सर्टिफिकेटची कॉपी, तुमच्या बँकेचं करंट अकाउंट ओपन झालं की त्याचं मिळालेलं चेकबुक मधला एक चेक, तुमचं स्वतःचं पॅन कार्ड, तुमचं स्वतःचं आधार कार्ड आणि घरच्या पत्त्याचं ज्या पत्त्यावरती तुम्ही कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे त्याचा एक प्रूफ. एवढ्या 5 गोष्टी तुम्ही उद्योग आधार इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड काढण्यासाठी DGFTच्या साईटला जाऊन लोड करू शकता. मोजून 2 किंवा 3 दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स पडतं. आणि या इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड नंबरच्या आधारावरती किंवा लायसन्सच्या आधारावरती तुम्ही भारत सरकारच्या नियमाप्रमाणे ज्या 95% वस्तू इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकता त्या करू शकता. आता 95%च का, तर 95% वस्तू या फ्रीली इम्पोर्टेबल एक्सपोर्टेबल आहेत. म्हणजे तुमच्याकडे फक्त हे इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन असलं की तुम्ही त्या वस्तू इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकता. उरलेल्या 5% काही कॅटेगरीज केलेल्या आहेत, त्याच्यात बॅन कॅटेगरी असते किंवा निगेटिव्ह कॅटेगरी. ज्या वस्तू तुम्ही तुमच्याकडे हे लायसन्स असलं तरी सुद्धा इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकणार नाही. ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डिफेन्स मिनिस्ट्रीज करू शकते. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं ज्या वस्तू असतात त्या वस्तू तुम्हाला इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करता येत नाही. त्या वस्तूंची लिस्ट DGFTच्या वेबसाईटवरती मिळते. उदाहरणार्थ दारूगोळा आहे, ॲटम बॉम्ब आहेत, बंदुका आहेत, पिस्तुलं आहेत, गोळ्या आहेत. या वस्तू तुम्ही इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट नाही करू शकत, ते मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच करू शकते. त्याच्यानंतर 2% वस्तू रिस्ट्रिक्टेड आहेत फॉर इम्पोर्ट. ह्या यादीमध्ये असलेल्या वस्तू तुम्ही इम्पोर्ट करू शकता, पण त्याच्यासाठी सेपरेट एक लायसन्स घ्यावं लागेल तुम्हाला. या लायसनवरती तुम्हाला करता येणार नाही इम्पोर्टर एक्सपोर्टरच्या कोड नंबरच्या लायसनवरती. आणि 2% वस्तू या कॅनलाइज आयटम आहेत. कॅनलाइज म्हणजे किंवा चॅनलाइज म्हणू आपण त्याला, म्हणजे पेट्रोल, ऑइल, डिझेल या ज्या वस्तू आहेत त्या तुमच्याकडे लायसन असलं तरी सुद्धा तुम्ही इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकणार नाही. तर या अशा पद्धतीचं हे इम्पोर्ट एक्सपोर्टचं कंट्रोल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे. 95% जगामध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या वस्तूंपैकी 95% वस्तू या 5 गोष्टी सोडल्या तर तुम्ही फक्त आणि फक्त या इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नंबरच्या आधारावरती करू शकता. पैसा लागेल ही गोष्ट वेगळी, पण ट्रान्झॅक्शन करण्यासाठी तुमच्याकडे जो परवाना पाहिजे तो परवाना म्हणजे हा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन आहे.
इम्पोर्ट केल्यानंतर किंवा एक्सपोर्ट करत असताना तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे इन्सेंटिव्ह दिले जातात. त्याच्यामध्ये इम्पोर्टचे इन्सेंटिव्ह वेगळे आहेत, एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह वेगळे आहेत. तर ते इम्पोर्टचे इन्सेंटिव्ह, एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळतातच. इट इज अ मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहे की तुम्ही काही एक्सपोर्ट केलं तर तुम्हाला डीपीके मिळालाच पाहिजे, तुम्हाला TMA मिळालाच पाहिजे, तुम्हाला रॉड टेप मिळालाच पाहिजे, तुम्हाला ACIS किंवा MEIS मिळालंच पाहिजे. तर हे कसं मिळवायचं, का कधी मिळवायचं, एक्सपोर्ट केल्या केल्या मिळतं का, ऑटोमॅटिक येतं का, का परत अप्लाय करावं लागतं. तर हा सगळा पार्ट हा शिकण्याचा, माहिती करून घेण्याचा आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या इन्सेंटिव्हच्या माध्यमातून गव्हर्नमेंट तुम्हाला जवळपास 20 ते 25% सबसिडी देते. सबसिडी म्हणजे काही सबसिडीज कॅशमध्ये मिळतात, काही लायसन्सिंग फॉर्म मध्ये मिळतात. तर हा पण पार्ट आपला गव्हर्नमेंट आपल्याला देतं. थोडक्यात तुम्हाला सांगायचं की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करत असताना मिळणाऱ्या सवलती, मिळणारे इन्सेंटिव्ह वापरून पैसाच पैसा मिळू शकतो. म्हणजे तुमचं स्वतःचं इनबिल्ट प्रॉफिट एक 10-15%, गव्हर्नमेंटकडनं मिळणारे इन्सेंटिव्ह 15 ते 20%, असं म्हणून 35% आसपास, 25-30% पर्यंत तुम्हाला ऍडिशनल प्रॉफिट किंवा ऍडिशनल अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन्स मिळू शकते. बँकांमध्ये आलेल्या पैशांच्या वेळेला बँकेचा एक्सचेंज रेट वेगळा असतोच रादर, तर त्याच्यामध्ये सुद्धा 1-2 रुपयाचा फरक पडतो. आणि तो 1-2 रुपयाच्या फरकाने सुद्धा तुमच्या वस्तूंवरची किंमत तुमची वाढू शकते की तुम्हाला ऍडिशनल इन्सेंटिव्ह मिळू शकते. हे कसे मिळवायचे, तर तो पार्ट आपल्याला माहिती असला पाहिजे. इम्पोर्टच्या इन्सेंटिव्ह मध्ये EPCG स्कीम नावाची एक स्कीम आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही एखादी वस्तू तयार करून मॅन्युफॅक्चरिंग करून एक्सपोर्ट करत असाल आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी तुम्हाला काही मशिनरीज इम्पोर्ट करायचे असतील, कॅपिटल गुड्स इम्पोर्ट करायचे असतील, तर नॉर्मली कॅपिटल गुड्स वरती 28% कस्टम ड्युटी. आणि एका विशिष्ट स्कीमच्या अंडर, EPCG नावाची जी स्कीम आहे त्या स्कीमच्या अंडर तुम्हाला ती वस्तू विदाउट पेमेंट ऑफ इम्पोर्ट ड्युटी इम्पोर्ट करता येते, कस्टम मधनं क्लिअर करता येते. त्याच्या आधीच तुम्हाला काही एक्सपोर्टचे ऑब्लिगेशन्स घ्यावे लागतात. तर तो पार्ट पण आपल्याला बघता येतो. एखादं रॉ मटेरियल कॉम्पोनंट इम्पोर्ट करून तुम्ही एखादी वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करून, असेंब्ली करून, तयार करून एक्सपोर्ट करत असाल तर ऍडव्हान्स लायसन्स ही स्कीम आहे तुमच्यासाठी. या 2 स्कीमच्या वरती जर तुम्हाला माल इम्पोर्ट करायचा असेल तर त्याच्यावरती 0% कस्टम ड्युटी आहे. नॉर्मली 28% कॅपिटल गुडला आहे आणि 30%च्या आसपास रॉ मटेरियल वरती ड्युटी असते. तर ती दोन्ही ड्युटीज तुम्हाला माफ होऊ शकते. एक्सपोर्टच्या इन्सेंटिव्ह मध्ये MEIS इन्सेंटिव्ह आहे, मर्चंडाइज एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह स्कीम. ACIS सर्व्हिसेस एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा ही इन्सेंटिव्ह स्कीम आहे. TMA ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग असिस्टन्स नावाची एक स्कीम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवासाचं जे मटेरियल पाठवण्याचं जे भाडं भरता आहात, फ्रेट भरता, त्याच्यातली काही टक्के अमाऊंट तुम्हाला परत मिळते कॅशमध्ये. त्याच्यानंतर DPK नावाची एक स्कीम आहे, ड्यू टू ड्रॉबॅक. त्याच्यामुळे अंतर्गत तुम्हाला प्रत्येक एक्सपोर्ट केलेल्या वस्तूवरती मिनिमम 0.15% पासून ते 4% पर्यंतचा इन्सेंटिव्ह मिळतो कॅशमध्ये. तो सुद्धा कस्टम कडनं डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जमा होतो. त्याच्यासाठी कोणाच्या पाया पडायची गरज नाही, कुठे अप्लाय करायची गरज नाहीये. रॉड टेप नावाची एक स्कीम आहे, तिच्या मार्फत सुद्धा तुम्हाला लायसन्सिंग फॉर्म मध्ये इन्सेंटिव्ह मिळू शकतो. तर कुठल्या वस्तूला सगळेच इन्सेंटिव्ह मिळतील, कुठल्या वस्तूंना काही ठराविक इन्सेंटिव्ह मिळतात, तर हा अभ्यासाचा विषय आहे. आणि तोच विषय आम्ही या कोर्समध्ये तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करतो, प्रॅक्टिकल याच्यात काढून. म्हणजे सगळ्या प्रकारचे वेबसाईट्स ओपन करून ते प्रॅक्टिकल दाखवून त्याच्याप्रमाणे करतो. डिलिव्हरी टर्म्स मी ज्या म्हटलं की इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सचे तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये एक्सवर्क्स आहे, FOB आहे, C&F आहे, CIF आहे, DDU आहे, DDP आहे. ह्या सगळ्या टर्म ज्या असतात त्याचा अर्थ काय, ऍज अ एक्सपोर्टर माझा जबाबदारी काय, माझा पैशाचा कितीपर्यंत मला त्याच्यात पैसे मिळणार आहेत आणि माल मला कुठपर्यंत द्यायचा आहे, ह्या गोष्टी याच्यामध्ये डिफाईन केलेल्या असतात. सगळ्या जगातल्या व्यक्तींना, सगळ्या जगातल्या कंपन्यांना याचे अर्थ माहिती आहेत.
तुम्हाला पण त्याचे अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. तर एक्सवर्क्स म्हणजे तुम्हाला आलेल्या एक्सपोर्टच्या ऑर्डर प्रमाणे माल तयार करायचा, पॅकिंग करून तुमच्या दरवाजात ठेवायचा, तिथपर्यंत तुमची जबाबदारी आणि तिथपर्यंतच तुम्ही त्या मालाची किंमत लावू शकता. मग तुमच्या दरवाजातून तो माल उचलून कुठे न्यायचा, पुण्याला न्यायचा, मुंबईला न्यायचा, दिल्लीला न्यायचा, कलकत्त्याला न्यायचा, बांगलादेशला कसा पाठवायचा, हे सगळ्या गोष्टीची जबाबदारी आणि खर्च हा तुमचा इम्पोर्टर करून घेत असतो. व्हेअरएज DDP ही जर का डिलिव्हरी टर्म तुम्ही ऍक्सेप्ट केली, आता कुठली टर्म ऍक्सेप्ट करायची हा तुमचा आणि त्या इम्पोर्टरचा प्रश्न आहे, पण या पद्धतीच्या डिलिव्हरी टर्म असतात. तर DDPचा अर्थ तुम्ही तुमच्या देशातल्या तुमच्या फॅक्टरी पासून समोरच्या इम्पोर्टरच्या देशामधल्या त्याच्या दरवाजापर्यंत माल पोहोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे. मग तो सगळा खर्च तुमचा त्या कोटेशन मध्ये आला पाहिजे. बरेच खर्च असतात आणि ते सगळे खर्च जर का कव्हर नाही केले, कोटेशन त्यामध्ये दिलं नाही, तर आपल्याला आपल्या खिशातनं पैसे द्यावे लागतात आणि मग लोक म्हणतात की नाही इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये फार भानगडे असतात. भानगडी नाही येत, आपल्याला माहिती नाही म्हणून आपल्याला तसं वाटतं. आता DDPची जर का केस म्हटली तर DDP मध्ये म्हणजे डोअर डिलिव्हरी ड्युटी पेड, म्हणजे तुम्हाला माल इम्पोर्टच्या एक्सपोर्टच्या ऑर्डर प्रमाणे माल तयार पण करायचा आहे, पॅकिंग पण करायचं आहे, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं पॅकिंग असलं पाहिजे. तुमच्या फॅक्टरीतून उचलून तो माल मुंबई JNPT पोर्ट पर्यंत पण न्यायचा आहे किंवा एअर कार्गो पर्यंत पण न्यायचा आहे. तिथे त्याचं इन्स्पेक्शन पण करायचं आहे, तिथे त्याचं कस्टम प्रोसेसिंग कम्प्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर तो माल विमानात किंवा जहाजात चढवायचा, जहाजाचं किंवा विमानाचं भाडं पण भरायचं आहे, इन्शुरन्स पण काढायचा आहे ट्रान्झिटचा. त्याच्यानंतर त्याच्या देशामध्ये माल उतरवायचा आहे, त्याच्या देशातलं कस्टम क्लिअरन्स करायचं आहे, त्याच्या देशातली ड्युटी पेड करायची आहे आणि मग तो माल त्या ड्युटी पेड झाल्यानंतर त्याच्या देशातल्या कस्टमच्या पोर्टवरून उतरून त्याच्या दरवाजापर्यंत पोहोचायचं. ही सगळी सर्वसमावेशक अशी टर्म आहे आणि हा सगळा खर्च मोठ्या प्रमाणात असतो. तो सगळा खर्च तुम्ही तुमच्या कोटेशन मध्ये नाही टाकला तर मग तुम्हाला तुमच्या खिशातनं पैसे भरावे लागतात. तर या पद्धतीच्या या डिलिव्हरी टर्म्स असतात. पैसे मागवणे किंवा पैसे पाठवणे याच्यासाठी टेलिग्राफिक ट्रान्सफर आहे, लेटर ऑफ क्रेडिट किंवा LC म्हणतात त्याला. त्या LC चे पण प्रकार आहेत, LC ॲट साईट आहे, LC विथ युजर्स पिरियड आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे किंवा तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे. अभ्यास तर मनुष्य आयुष्यभर करत असतो, पण माहिती असणं ही गोष्ट वेगळी. व्यवहार करत असताना, माल मागवत असताना किंवा माल पाठवत असताना तुम्हाला कंटेनर्स कोणते वापरायचे, साईज ऑफ द कंटेनर काय काय आहे, 20 फुटी कंटेनर म्हणजे काय, 40 फुटी कंटेनर म्हणजे काय, त्याच्यामध्ये किती ग्रॉस वेट जातं, त्याच्यामध्ये किती नेट वेट जातं, टाईप ऑफ कंटेनर्स कोणते आहेत, ओपन टॉप आहे, रेफ्रिजरेटेड कंटेनर आहे, हाय क्यूब कंटेनर आहे, क्लोज कंटेनर आहे. मग कुठल्या वस्तूसाठी कुठला कंटेनर वापरायचा हा पण पार्ट महत्वाचा असतो. कांदा पाठवायचा आहे, द्राक्ष पाठवायचे, डाळिंब पाठवायचे आहेत, लसूण पाठवायचा आहे, भाजीपाला पाठवायचा आहे, तर त्याच्यासाठी रेफ्रिजरेटेड कंटेनर वापरायचे. फुलं पाठवायचे आहेत, रेफ्रिजरेटेड कंटेनर वापरावं लागणार. पण लोखंडाचा माल पाठवायचा आहे, प्लास्टिकचा माल पाठवायचा तर क्लोज कंटेनर लागेल. मग या क्लोज कंटेनरचे डायमेन्शन्स काय, अंतर काय, अंतरानुसार फ्रेट किती लागणार आहे, दुबईला पाठवायला किती खर्च येतो, न्यूयॉर्कला पाठवायला किती खर्च येईल, साऊथ अमेरिकेला पाठवायला किती खर्च येतो, जर्मनीला पाठवायला किती खर्च येतो, एका कंटेनरचं भाडं किती. मग त्या एका कंटेनरमध्ये 25 टन माल जातोय, तर माझ्याकडे 2च टन माल आहे, मी तो माल कसा पाठवू. तर शेअर रिक्षा जशी आपल्याला इथे आपल्याकडे मिळते, ओलाची रिक्षा किंवा कम्प्लीट फुल रिक्षा तुम्ही ऑक्युपाय करू शकता आणि LCL म्हणजे शेअर रिक्षा, तसं या कंटेनरच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला शेअर कंटेनर मिळतात. मग ते कोण देतं, शिपिंग कंपन्यांचा रोल काय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर या कोर्सेसच्या माध्यमातून आम्ही हे सगळे माहिती द्यायचा प्रयत्न करतो. इम्पोर्ट करत असताना कस्टम मध्ये एक्झॅक्टली डॉक्युमेंट प्रोसेस होतात म्हणजे काय होतं, एक्सपोर्ट करत असताना डॉक्युमेंट प्रोसेस होतात म्हणजे काय होतं, क्लिअरिंग एजंटचा रोल काय. हे क्लिअरिंग एजंट किंवा कस्टम हाऊस एजंट जे असतात, CA म्हणतात त्यांना, हे सुद्धा शिकलेले असतात. कस्टम हाऊस एजंटची परीक्षा असते भारतीय आपल्या नॅशनल लेवलची,
जशी युपीएससीची असते किंवा एमपीएससीची असते, तशा पद्धतीचं क्लिअरिंग एजंटची पण परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर त्यांना परीक्षा द्यावी लागते, लेखी परीक्षा पास करावी लागते, तोंडी परीक्षा पास करावी लागते, काही डिपॉझिट ठेवावं लागतं आणि मग त्यांना लायसन मिळतं. तर तेच लोक कस्टम मध्ये डॉक्युमेंट प्रोसेस करून तुमचा माल पाठवतात किंवा सोडवतात. तर इम्पोर्टची केस असेल, तुमची मटेरियल तुम्ही इम्पोर्ट केलेलं आहे किंवा कुठलीही वस्तू इम्पोर्ट केलेली आहे, तर एक्झॅक्टली इम्पोर्ट करत असताना डॉक्युमेंट कसे प्रोसेस होतात कस्टम मध्ये, मग त्याचे काही ठराविक शब्द असतात. शिपिंग बिल ऑफ एंट्री, बिल ऑफ लॅडिंग, कस्टमची ड्युटी, कस्टमचं टॅरिफ, वेअर हाऊसचे चार्जेस, शिपिंग कंपनीचे चार्जेस, कस्टम हाऊस एजंटचे चार्जेस, हे सगळे चार्जेस कसे कॅल्क्युलेट करायचे, त्याचे कोटेशन्स कसे मिळवायचे, हा सगळा प्रकार तुम्हाला हा क्लिअरिंग एजंट करून देतो. म्हणून कस्टमच्या प्रोसेस पण माहिती असणं गरजेचं आहे. कुठल्या आयटम वरती किती ड्युटी लागणार आहे. इव्हन दो सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन झालेल्या आहेत, पण ती चेक कुठे करायचं हेच माहिती नसेल तर काय करणार. तर बेसिक कस्टम ड्युटी म्हणजे काय, त्याच्यानंतर तुमचं सोशल वेलफेअर सरचार्ज टॅक्स म्हणजे काय, आयजीएसटी म्हणजे काय. एक्सपोर्ट वरती ड्युटी नाहीये. तुम्ही माल जेव्हा एक्सपोर्ट करता तेव्हा त्या मालावरती तुम्हाला जीएसटी ही जी मेन ड्युटी तुम्हाला पेड करावी लागते ती पेड करायची गरज नाहीये. मग त्याच्यासाठी काय प्रोसिजर, एक्सपोर्टसाठी म्हणून तुम्ही माल बाहेर काढता आहात त्याच्यावरती ड्युटी पेड करायची नाहीये, तर त्याच्यासाठी सुद्धा जीएसटीची परमिशन घ्यावी लागते. मग हे जीएसटी डिपार्टमेंटकडची परमिशन म्हणजे काय, ती कशी काढायची, लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय, शिपिंग बिल म्हणजे काय, हे तुमच्याकडे आलेल्या कागदपत्रांचं परत रिडिस्ट्रीब्युशन करावं लागतं. बँकांचा नियम असा आहे गव्हर्नमेंटचा, आपला रिझर्व्ह बँकेचा, की तुम्ही माल एक्सपोर्ट केल्यानंतर त्या मालाचे पैसे कमीत कमी किंवा मॅक्झिमम 9 महिन्याच्या आत त्या मालाचे पैसे तुमच्या अकाउंटला आलेच पाहिजे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की माल मी पाठवला तिकडे आणि काय मी तिकडे जाऊन खर्च करून येतो पैसे, असं नाही होणार. तुम्हाला मालाचे पैसे, एक्सपोर्ट केलेल्या मालाचे पैसे 9 महिन्याच्या आत भारतात आणावेच लागतात. तसंच इम्पोर्ट करण्यासाठी म्हणून तुम्ही जे फॉरेन करन्सी बाहेर पाठवली देशाच्या बाहेर बँकेमार्फत, त्याचं इम्पोर्टचं प्रूफ तुम्हाला बँकेमध्ये जमा करावं लागतं. ते नाही केलं तर बँकेकडनं तुम्हाला 6 महिन्यानंतर नोटीस येते की साहेब तुम्ही असं असं इम्पोर्ट केलं तर त्याचं प्रूफ नाही दिलेलं, किंवा असं असं मटेरियल एक्सपोर्ट केलं तर त्याचे पैसे नाही आलेले. आता हे बँकेला कसं कळलं, तुम्ही इम्पोर्ट करताय, तुम्ही एक्सपोर्ट करताय, डॉक्युमेंट तुम्ही तयार करताय, डॉक्युमेंट कस्टम ड्युटी तुम्ही पेड करताय, बँकेला कळलं कसं. तर तुम्हाला जेव्हा हा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर किंवा लायसन मिळतं त्याची एक कॉपी बँकेत जाते, रिझर्व्ह बँकेकडे जाते, कस्टमकडे जाते, डीजीएफटी मध्ये पण असते, तुमच्याकडे पण येते आणि तुमच्या बँकेकडे पण जाते. कारण देशाच्या येणाऱ्या जाणाऱ्या पैशांचं, फॉरेन करन्सीचं कंट्रोलिंग अथॉरिटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि रिझर्व्ह बँकेला माहिती असलं पाहिजे की कुलकर्णींनी काय एक्सपोर्ट केलं आणि त्याचे किती पैसे येणार. आणि त्याच वेळेला झिंगाडे साहेबांना, निलेश सरांना इम्पोर्टसाठी काही पैसे पाहिजेत. समजा $10,000 त्यांना पाहिजेत, काही मशीन इम्पोर्ट करायचंय, काही रॉ मटेरियल इम्पोर्ट करायचंय, तर हे $10,000 भारतीय सरकार तर छापत नाही, डॉलर अमेरिकन सरकार छापते. प्रत्येक देशाचं चलन जे आहे ते चलन प्रत्येक देशाचं सरकारच छापतं. आपण इथे US डॉलर छापू शकत नाही, आपण इथे ऑस्ट्रेलियन डॉलर छापू शकत नाही, कॅनेडियन डॉलर छापू शकत नाही, रुबल छापू शकत नाही, जापनीज येन छापू शकत नाही. तसं आपल्या देशाचं चलन इतर देशातलं सरकार छापू शकत नाही. मग आता निलेश झिंगाडे साहेबांना जर का $10,000 गरज आहे, त्यांना काही मशीन इम्पोर्ट करायचं आहे की त्यांना रॉ मटेरियल इम्पोर्ट करायचं, मग ते $10,000 ते आणणार कुठून, तर ते बँकेतनं घेतील. तर बँकांकडे ते जातील आणि सांगतील की मला $10,000 पाहिजे, अशी अशी वस्तू इम्पोर्ट करायची. हे ट्रान्झॅक्शन ऑफिशियल ट्रान्झॅक्शन आहे. त्यांची बँक त्यांना म्हणत तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर द्या, कॉपी सर्टिफिकेटची, लायसन्सची कॉपी द्या, आणि समोरच्या पार्टीचं आलेलं $10,000 कोटेशन द्या आणि तुमचं चेक द्या. मग त्यांच्याकडनं $10,000 इक्वलंट इंडियन रुपीजचं अमाऊंट
चा चेक त्यांच्या अकाउंटचा बँक घेते आणि त्याच्यामधनं भारतीय रुपयांचं US डॉलरमध्ये कन्व्हर्शन करते आणि ती इन्फॉर्मेशन त्या पद्धतीनं त्यांनी ज्याच्याकडनं त्यांना माल घ्यायचा त्या पार्टीला कळवली जाते, त्याच्या बँकेत जमा होते. तर इथे हे $10,000 यांना निलेश सरांना उपलब्ध करून देण्यासाठी आधी $10,000 आले तर पाहिजे रिझर्व्ह बँकेमध्ये किंवा त्यांच्या बँकेमध्ये. डॉलरचा स्टॉक तर असला पाहिजे. कुलकर्ण्यांनी एक्सपोर्ट केलं आणि त्याचे $50,000 येणार, पण ते आलेच नाही, तर निलेश सरांना देणार कुठून $10,000? तर ही जी व्यवस्था असते ती व्यवस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोंद करत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याच्यावरती कंट्रोल करत असते. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या पैशांचं, प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या होणाऱ्या वस्तूंचं कंट्रोलिंग अथॉरिटी किंवा त्याच्या पैशांच्या संदर्भातली कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग त्यांनाच जर का कळलं नाही की कुलकर्णींनी $50,000 एक्सपोर्ट केलेलं आहे, ते पैसे आले नाही किंवा आले, तर मग रिझर्व्ह बँक हिंगाडे सरांना कुठून पैसे देणार? ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस रिझर्व्ह बँक हँडल करत असते. म्हणून बँकांमध्ये तुम्ही गेलात आणि फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंट असतं प्रत्येक बँकेचं, प्रत्येक ब्रँच मध्ये असते किंवा ठराविक ब्रँचेस मध्ये असतात. तर त्या ब्रँचेस मध्ये जर का तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला बोर्ड दिसतील, आजचा एक्सचेंज रेट काय आहे. मग त्याच्यामध्ये डॉलर बाईंग रेट इतका, सेलिंग रेट इतका, ऑस्ट्रेलियन डॉलर बाईंग सेलिंग, जापनीज येन बाईंग सेलिंग, ब्रिटिश पाऊंड बाईंग सेलिंग, हा असा जो बोर्ड दररोजचा दररोज बदलतो. तो दररोजचा दररोज बदलणारा जो रेट आहे तो येणारे पैसे आणि जाणारे पैसे याच्यावरती काढला जातो. आणि ती प्रोसेस खूप महत्वाची असते. तुम्हाला जेव्हा पैसे पाठवायचे आहेत तेव्हा रेट कमी झालेला असताना, म्हणजे रुपया वाढलेला असताना पाठवा. जेव्हा तुमचे पैसे येतात तेव्हा रुपया गडगडलेला असला तरी चालतो. पैसे वाढतात, पैसे वाढण्याचे जे प्रकार आहेत ते हे असेच आहेत. तर हा अभ्यास पण तुम्हाला माहिती असला पाहिजे. आता एक्सपोर्ट करायचे, समोरून पार्टीची ऑर्डर आली, आम्हाला 29 टन कांदा पाहिजे किंवा 20 टन द्राक्ष पाहिजे. मग ते द्राक्ष त्याच्या डिलिव्हरी टर्म प्रमाणे पाठवत असताना किती खर्च करायचा, कुठल्या गोष्टींसाठी काय काय खर्च लागणार, त्याचं आयदर इम्पोर्टचं किंवा एक्सपोर्टचं कॉस्ट शीट कसं तयार करायचं. मग शिपिंग कंपनीचे एक्सपेन्सेस किती, कंटेनर फ्रेट स्टेशनचे एक्सपेन्सेस किती, क्लिअरिंग एजंटची फी किती, कंटेनरचं भाडं किती, कुठल्या देशाला जाणाऱ्या कंटेनरचं भाडं इतकंच का बरं. मग दुबईला जाणाऱ्या कंटेनरचं भाडं $2,200 आहे, $2,500 आहे एका कंटेनरचं 40 फुटाचं, सॉरी 20 फुटाचं. मग तोच 20 फुटाचा 20 टन द्राक्ष कॅरी करणारा कंटेनर न्यूयॉर्कसाठी $5,600 का बरं. तर अंतर जास्त आहे. जसं आपल्याला मुंबईला जाण्यासाठी 220 किलोमीटर अंतर पार करायचं आहे, सॉरी 180 किलोमीटर पार करायचं आहे, आणि पुण्याला जाण्यासाठी 220 किलोमीटर करायचं. मग पुण्याचं बसचं भाडं जास्त का आणि मुंबईचं बस भाडं कमी का? हे अंतरावरती ठरतं. सिमिलरली इथे सुद्धा अंतरावरती. मग त्याच्यामध्ये जहाजाने पाठवलं तर खर्च कमी आणि विमानाने पाठवलं तर खर्च जास्त का? तर विमानाचं भाडं जास्त आहे. विमानाने 45 मिनिटात दिल्लीला पोहोचतो, विमानाने 45 मिनिटात मुंबईला पोहोचतो, विमानाने 45 मिनिटात आपण पुण्याला पोहोचतो, म्हणून भाडं जास्त आहे. रस्त्याने जायचं असेल तर वेळ लागतोय, म्हणून भाडं कमी. तर तो प्रकार काय असतो, हाऊ टू प्रिपेअर द इम्पोर्ट एक्सपोर्ट कॉस्ट शीट, एक्सचेंज रेट कसा कॅल्क्युलेट करायचा, कुठला पकडायचा. आता 20 टन माल न्यूयॉर्कला पाठवायचा आहे द्राक्ष, मग 40 फुटी कंटेनर लागेल. मग 40 फुटी कंटेनरचं भाडं $5,600, $5,600. मग शिपिंग कंपनीच्या एक्सपेन्सेस मध्ये टर्मिनल हँडलिंग चार्जेस आहेत, डीओ चार्जेस आहेत, बीएल चार्जेस आहेत, सीएफएसच्या चार्जेस मध्ये तुम्हाला ग्राउंड रेंट आहे, तुम्हाला एक्झामिनेशन प्रोसेस करायची त्याचं आहे, त्याच्यानंतर शिपिंग बिल बनवायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला माल लोड करायचा आहे कंटेनरमध्ये, क्लिअरिंग एजंटचे पैसे आहेत, ईजीएमचे पैसे आहेत, व्हीजीएमचे पैसे आहेत. हे म्हणजे काय? कुलकर्णी तर काहीतरीच बोलतात, व्हीजीएम काय, ईजीएम काय.
फॉर्म 13 काय, बिल ऑफ लॅडिंग काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं, ऍज अ इम्पोर्टर एक्सपोर्टर माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यानुसार तुमचं पुढचं कॉस्ट शीट बनणार आहे. मग हा सगळा येणारा खर्च ऍड करून त्याचं डॉलरमध्ये कन्व्हर्शन करून तुम्ही समोरच्या पार्टीला एक्सपोर्टचं कोटेशन देता आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट टर्म टाकावं लागतं. सर्वसामान्य लोकांचा किंवा इन जनरल लोकांचा असा भ्रम म्हणण्यापेक्षा असं एक समजूत आहे की एक्सपोर्ट करत असताना पैसे आधी मिळत नाही. डोक्यातनं काढून टाका ती गोष्ट. एक्सपोर्ट करत असताना तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पण तुम्हाला पैसे मिळतात. किती घ्यायचे ऍडव्हान्स? 80%, 70%, 30%, 60%, 40%, 50%? थांबा आता इथे. 50%च्या खाली ऍडव्हान्स नाही, त्याच्या खाली जाऊ नका. मग उरलेले 50% कसे मिळणार? तर त्याच्यासाठी हे लेटर ऑफ क्रेडिट आहे, त्याच्यासाठी हे टेलिग्राफिक ट्रान्सफर. मग ही टर्म कशी टाकायची? तो कसं काय ऍडव्हान्स देईल असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. तो त्यांना तर ओळखत पण नाही आपण. न्यूयॉर्क मधला माणूस आहे, कंपनी आहे, तिला आपल्याबद्दल काही माहिती नाही, आपल्याला त्यांच्याबद्दल काही माहिती नाही. ही जी संभ्रमावस्था असते त्याच्यावरतीच मात करण्यासाठी ऍडव्हान्स घेणं आणि मग माल पाठवणं हा सगळ्यात सोयीस्कर मार्ग असतो, सुरक्षित मार्ग असतो. आता देतात का ऍडव्हान्स? तर हो, देतात. तुम्ही एखादी वस्तू इम्पोर्ट करा, तो इम्पोर्ट सप्लाय करणारी जी पार्टी आहे, कंपनी आहे, ती कंपनी कधीही तुम्हाला क्रेडिट वरती माल देणार नाही. त्यांच्या स्ट्रॅटेजीज काय असतात किंवा त्यांचे कोटेशन्स कसे येतात ते पण मी तुम्हाला सांगतो. आता मला एक मशीन इम्पोर्ट करायचं, त्या मशीनचं जपानमधनं ते मशीन मला घ्यायचं, जपानचा सप्लायर मी शोधला, त्याच्याबरोबर कम्युनिकेशन केलं, माझ्या टेक्निकल रिक्वायरमेंट त्याला कळवल्या, या मशीन मधनं मला काय मॅन्युफॅक्चरिंग करायचंय ते कळवलं. त्याच्यानुसार त्यांनी मला मशीन सजेस्ट केलं की आमच्याकडे असं असं मशीन आहे, अमुक अमुक मॉडेल तुमच्यासाठी सोयीस्कर आहे. किती तयार करायचे पर डे, पर आवर, हे सगळं कॅल्क्युलेशन्स असतात. ते सगळं मी त्याला कळवलंय आणि त्याच्यानुसार त्यांनी मला सांगितलं की येस, हे पर्टिक्युलर मशीन तुम्हाला सोयीस्कर आहे. आता ते इम्पोर्ट करायचं, कोटेशन पाठवा. त्यांनी कोटेशन पाठवलं, त्याची किंमत त्यांनी सांगितली $50,000. $50,000 ही किंमत त्या मशीनची. ते 50,000 कुठल्या डिलिव्हरी टर्म प्रमाणे आहेत? CIF आहे, DDU आहे, DDP आहे, ते पण त्यांनी कळवलं आणि पेमेंट टर्म टाकली 30% ऍडव्हान्स ऍट द टाइम ऑफ प्लेसिंग द परचेस ऑर्डर. म्हणजे तुम्ही आमच्यावरती मशीनची ऑर्डर प्लेस करत असताना या $50,000 पैकी 30% तुम्ही आम्हाला पाठवायचे, म्हणजे 15,000 तुम्ही आम्हाला मशीनची ऑर्डर बरोबर पाठवायचे. तुमची मशीनची ऑर्डर आणि $15,000 आमच्या अकाउंटला जमा झाले की आम्ही मशीन मॅन्युफॅक्चरिंग करायला चालू करू. मशीन मॅन्युफॅक्चरिंग करायला आम्हाला कमीत कमी 1 महिना लागतो आणि त्या 1 महिन्याच्या कालावधीनंतर आम्ही तुम्हाला मेसेज देऊ की आता मशीन तयार झालेलं आहे, त्याचे फोटो पाठवू, त्याचे ट्रायल्स दाखवू, व्हिडिओज पाठवू आणि पॅकिंग पण दाखवू. ते झालं की तुम्ही उरलेले 40% आम्हाला पाठवायचे, म्हणजे झाले 70%. आणि जेव्हा ते मशीन 40% आमच्याकडे आलं की आम्ही मशीन कंटेनरमध्ये, जहाजामध्ये लोड करून तुम्हाला पाठवू. त्याचे कागदपत्र जे असतील, जहाजाची पावती, आमचं बिल, या सगळ्या गोष्टींची स्कॅन कॉपी आम्हाला तुम्हाला पाठवू. त्यावेळेला तुम्ही उरलेले 30% द्यायचे. तर मशीन जहाजामध्ये पडून भारतात येण्याच्या आधीच त्यांनी 100% तुमच्याकडनं घेतलेले असतात. मग तुम्ही पण त्याच पद्धतीनं काम करा. तर हे कसं ठरवायचं याच्यामध्ये आम्ही तुम्हाला या गोष्टी शिकवतो कोर्समध्ये. मग कस्टम क्लिअरन्स करून देणं, त्याच्यावरती कॅल्क्युलेशन्स थँक्यू सर. तुम्हाला या कोर्समध्ये आम्ही शिकवतो. हा 15 दिवसाचा कोर्स आहे आणि ही सगळी माहिती तुम्हाला ऑनलाईन सगळ्या प्रकारच्या रिस्पेक्टिव्ह वेबसाईट ओपन करूनच शिकवल्या जातात. कुठल्याही प्रकारचं लूप होल त्याच्यात ठेवले जात नाही. आणि कसं करायचं, क्लायंट कसे शोधायचे, त्याच्यानंतर क्लायंट बरोबर कम्युनिकेशन कसं करायचं, कोटेशन्स कसे द्यायचे, ऑर्डर कशी फायनल करायची आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या 15 दिवसाच्या आमच्या या कोर्समध्ये शिकवतो.
कोर्सचं जे सिलेबस आहे ते सगळं प्रॉपरली मराठीमध्येच एक्सप्लेन केलं जातं आणि ह्या पद्धतीनेच केलेलं आहे स्टेप बाय स्टेप की तुम्ही 15 दिवसानंतर तुमच्या स्वतःची कंपनी एस्टॅब्लिश झालेली असू शकते किंवा तुमचं थोडंफार का होईना स्टेज पुढे गेलेली असते आयदर इम्पोर्टची किंवा एक्सपोर्टची. तर आता आपण पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे क्वेश्चन आन्सरचा आहे. तुम्ही मला क्वेश्चन आन्सर विचारू शकता आणि येस बाकीची माहिती राम सर देतीलच तुम्हाला. थँक्यू. येस येस धन्यवाद. थँक्यू कुलकर्णी सर फॉर खूप छान मार्गदर्शन केलं सगळ्या आजच्या यातलं. आणि बरेच लोकांचे बरेच क्वेश्चन्स आहे. सो सगळ्यात आधी आपण जे चॅट बॉक्स वरती आलेले जे काही प्रश्न आहे ते आपण सगळ्यात आधी कव्हर करूयात आणि मग ज्यांचे हँड रेज झालेले आहेत त्यांचे क्वेश्चन आपण शेवटी घेऊ. सो बरेच चॅट बॉक्स वरती ऑलरेडी क्वेश्चन आलेले आहेत. सो पहिलं आहे की सर एक्सपोर्ट करताना काय काय डॉक्युमेंट लागतात? एक्सपोर्ट करत असताना तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन असलं पाहिजे. त्याच्यानंतर एक्सपोर्टचं इनवॉइस करावा लागतो. एक्सपोर्टची पॅकिंग लिस्ट बनवावी लागते. त्याच्यानंतर पाहिजे असेल तर सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि जेव्हा पहिल्यांदा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू तेव्हा कस्टम मध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. या सगळ्या गोष्टी इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करत असताना दोन्ही वेळेला लागतात तुम्हाला. ओके ओके येस. अजून पुढचा प्रश्न आहे की थोडं टेलिग्राफिक ट्रान्सफर बद्दल थोडं अजून गाईड करू शकता का? सर आता बाकीचे टेलिग्राफिक ट्रान्सफर ही प्रोसेस आहे आंतरराष्ट्रीय पैसे आणण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी. जसं आपण आरटीजीएस करतो इथे लोकल एकमेकांना, तेव्हा आरटीजीएस करत असताना आपण आरटीजीएसचा एक फॉर्म असतो. तो फॉर्म आपण आपल्या बँकांमध्ये भरतो. त्याच्यामध्ये ऍप्लिकंट कोण आहे म्हणजे कोण पैसे पाठवत आहे आणि कोणाला पैसे पाठवायचे बेनिफिशियरी कोण आहे यांच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन असते. सिमिलर टाईपचा हा आंतरराष्ट्रीय आरटीजीएसचा फॉर्म असतो. ओके ओके. पुढचं आहे की ड्युटी ड्रॉबॅक म्हणजे काय? ड्युटी ड्रॉबॅक हा एक्सपोर्टचा एक इन्सेंटिव्ह आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं कॅशमध्ये मिळणारा. तुम्ही पाठवलेल्या एक्सपोर्ट केलेल्या प्रत्येक वस्तूवरती मिनिमम 0.15% मॅक्झिमम 0.4% तुम्हाला हा कॅश इन्सेंटिव्ह कस्टम डिपार्टमेंट कडनं कॅशमध्ये मिळतो. ओके ओके बरोबर. पुढचा प्रश्न आहे पोमोग्रेनेटला एक्सपोर्ट करायला काही सेपरेट लॅब टेस्ट किंवा काही असं करावं लागतं का? किंवा इन जनरल फ्रूट अँड व्हेजिटेबल्स मध्ये? प्रोडक्ट मध्ये हे जे पेरिशेबल प्रोडक्ट आहेत फळफळावळ, द्राक्ष, पोमोग्रेनेट, कांदा, मिरच्या ह्या पाठवत असताना त्याचं काही केमिकल रेसिड्यूजचं सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावं लागतं टेस्टिंग करून आणि ते टेस्ट सर्टिफिकेट तुम्हाला आधी तयार करून पाठवावं लागतं आणि ते त्याला चालतं की नाही का त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या काही अजून रिक्वायरमेंट आहेत ते बघून मग तुम्हाला करावं लागतं. पण पेरिशेबल गुड्स मध्ये किंवा प्रोसेस फूड्स मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे क्वालिटीचे सर्टिफिकेट किंवा त्या वस्तूंमध्ये असलेल्या घातक विघातक वस्तूंचं काही पर्सेंटेज ठरलेलं असतं त्याच्यानुसार तुम्हाला त्या वस्तू एक्सपोर्ट करता येतात. ओके. पुढचं आहे की मसाले एक्सपोर्टला काय लिमिटेशन्स आहे का? नाही, लिमिटेशन्स कुठल्याच वस्तूंच्या एक्सपोर्टला नाहीये. तुमचा माल चांगला असेल, क्वालिटीचे सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही कितीही पद्धतीचं कुठल्याही क्वांटिटीचा माल एक्सपोर्ट करू शकता. अगदी अर्धा किलो पासून ते 50 टनापर्यंत 200 टनापर्यंत. तसं काही रिस्ट्रिक्शन क्वांटिटीचं रिस्ट्रिक्शन आहे, क्वालिटीचं मात्र असू शकतं. ओके ओके. पुढचं आहे की सर जीएसटी नंबर कंपल्सरी आहे का? कंपनी एस्टॅब्लिश करत असताना जीएसटीच्या रूल्स प्रमाणे 40 लाख रुपयाचा टर्नओव्हर जोपर्यंत तुमचा लोकल होत नाहीये तोपर्यंत जीएसटी इज नॉट कंपल्सरी. पण एक्सपोर्ट करत असताना जीएसटीचं रजिस्ट्रेशन असलं तर सोन्याहून पिवळं, नसलं तर चालतं. त्याचा काही फरक पडत नाही कारण जीएसटी पेडच करायचा नाही. पण त्याच वस्तूचं तुम्ही लोकली पण ट्रान्झॅक्शन करत असाल, लोकल व्यवहार पण असतील तुमचे आणि त्याच्यातनं तुमचा क्लायंट तुम्हाला जीएसटी पेडचं बिल मागत असेल तर तुम्हाला जीएसटीचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. पण 40 लाख रुपयापर्यंत ते माफ आहे. स्वतःहून तुम्ही घेऊ शकता, त्याच्यात आडकाठी नाहीये. ओके. पुढचं आहे की सर बायर फाइंडिंगच म्हणजे 2-3 जणांचा प्रश्न आहे की इंटरनॅशनल बायर कसा फाइंड करायचा? तर आंतरराष्ट्रीय बाहेर फाइंड करण्यासाठी तुम्हाला
वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल स्थापन करून ठेवलेले आहेत गव्हर्नमेंटनी. त्यापैकी तुमच्या आयटमचं जे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल्स आहे त्यांचं तुम्ही मेंबर व्हा. त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला आंतरराष्ट्रीय बायर्स मिळतील किंवा काही प्रायव्हेट वेबसाईट्स पण आहेत की ज्यांच्याकडे तुम्ही पेड सबस्क्रिप्शन केलं की तुम्हाला त्यांच्याकडनं आंतरराष्ट्रीय बायर्स मिळतात. मग ते बायर्स तुम्हाला त्या पद्धतीने प्रोसेस करून तुमचं डॉक्युमेंटेशन कम्युनिकेशन करून तुम्ही त्यांच्याकडनं ऑर्डर कन्फर्म करून घेऊ शकता. ओके ओके येस. सो आता आपण प्रश्नांकडे वळूयात आणि आपल्यासोबत आपले सॉरी आता आपण काही लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे ते आपण कव्हर करूयात. आणि बेसिकली आम्ही आमच्या प्रत्येक वेबिनार मध्ये आपले जे पास्ट पार्टिसिपंट्स आहेत ज्यांनी आपला रिसेंटली कोर्स कम्प्लीट केलाय तर आम्ही एक चान्स देतो त्यांना की आपल्याबद्दल फीडबॅक शेअर करावा. आणि जे काही आपल्या मनातली आयडियाज असेल जे काही बिझनेसचा तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही एक लार्जर ऑडियन्सला शेअर करू शकता. तर जवळपास 50 सर उषा सर भांबरे सर आपल्या जॉईन झालेले आपल्या आजच्या वेबिनार मध्ये. तर सरना मी विनंती करेल की सर तुमचा फीडबॅक मनोगत जो काही आहे ते शेअर करा. आणि सर 50 लोक आहे जॉईन या वेबिनार मध्ये तर तुम्हाला तुमच्या बिझनेस बद्दल काही प्रमोट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही प्रमोट करू शकता. सर प्लीज फक्त अनम्यूट करा तुमचा. हॅलो. हा येस सर. सर ट्रेनिंग घेतलं, खूप छान मार्गदर्शन दिलं आणि आम्ही पेपर वगैरे प्रिपेअर केले सरांच्या मार्गदर्शनानुसार आणि वेळोवेळी फोन पण करतो आणि सरांकडून रिस्पॉन्स भेटतोच. रिस्पॉन्स भेटत नाही असं होतच नाही. आणि आता आम्ही आमच्या मसाल्याचा उद्योग चालू केलेलाच आहे ऑलरेडी. तो आता एक्सपोर्टसाठी आम्ही तयारी करतोय. आता पोर्ट रजिस्ट्रेशनसाठी बँकेमध्ये ऍप्लिकेशन दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय तर तो पोर्ट रजिस्ट्रेशनसाठी कोणतं कमिशनर JNPT द्यावं का सर? हो JNPT दिलं तरी चालेल. एक JNPT दिलं तर म्हणजे कमिशनर ऑफ JNPT. हो कमिशनर ऑफ कस्टम JNCH न्हावा शेवा मुंबई. बस एवढंच द्यायचं. बँकेने हो. विचारलं होतं. हो त्यांच्याच नावाने. आणि बस बाकी काही नाही ना मग? नाही बाकी काही नाही. मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं का ID कोड? नाही ते प्रत्यक्षामध्ये जाऊन करावं लागेल तुम्हाला. कुठं तुम्हाला JNPT ला? म्हणजे तुम्ही तुमचा जो कोणी क्लिअरिंग एजंट असेल त्याच्याकडे जाऊन ते कागदपत्र द्यायचे. ते तिथे प्रत्यक्षामध्ये जातात आणि मग ते कागदपत्रांच्या आधारावरती तुमचं रजिस्ट्रेशन होतं. बँकेच्या डॉक्युमेंटेशन म्हणजे मध्ये बँकेकडून लेटर आणायचं का आधी? हो. अच्छा, मग कमिशनर ऑफ कस्टम JNPT मुंबई. हो. ते हे करू शकतो आपण. आता तुम्हाला मागचा जो तुम्ही ऑनलाईन कोर्स केला त्याच्याबद्दलची जरा इन्फॉर्मेशन, आमचं शिकवणं कसं आहे, कोर्स कसा आहे, त्याच्यातनं काही तुम्हाला फायदा होतोय का नाही होतोय हे जर सांगितलं तर बरं. तुमचं तेच जे सांगितलं वैयक्तिक सर. मी विचार अगोदर आहेत, तेच सांगितलं की मुकुल सर कुलकर्णी सरांना जरी फोन केला किंवा आपले जे हे आहेत चांडक सर त्यांनाही फोन केला तरी फोन उचलतात आणि उत्तर देतात. हो. येस येस. त्याच्यामुळे आपलं समाधान होतं. आणि जे मनामध्ये प्रश्न चाललेला असतात तर त्याची उकल होऊन जाते. कोर्स कसा होता? कोर्स तर फारच सुंदर होता सर. कोर्सचा व्यवस्थित फायदा होतोय. आम्ही रजिस्ट्रेशन केले, त्याच्यानंतर आता ते AD कोड साठी करतोय. नंतर आम्ही आता अर्धा टन माल सौदीला पाठवण्याचा आमचा चाललेला ऑर्डर भेटलेली आहे सॅम्पल. दुसऱ्याच्या नावाने आता आपलं रजिस्ट्रेशन नाही ना AD कोड. बरं. ते तूर्त दुसऱ्याच्या नावाने मग पुढे आपण आपल्या नावाने पाठवू. हो नक्की. चालले आपण कुठून आहात आपण? हॅलो. कुठून आहात आपण? पुण्यावरून सर. पुण्यावरून. ओके. आणि मसाला एक्सपोर्ट मध्ये तुम्हाला पुढे जायचं? हो सर. ओके. काही सर या वेबिनार मध्ये पण काही मसाल्यांमध्ये इंटरेस्टेड होते तर तुमचे डिटेल्स चॅट बॉक्स मध्ये नक्की टाका. म्हणजे नक्कीच या वेबिनार मधून पण तुम्हाला कोण ना कोणी जॉईन करू शकतो किंवा तुम्हाला एकमेकांची कशी मदत होऊ शकते. नक्कीच टाकेल सर. तर तुमचा डिटेल्स टाका चॅट बॉक्स वरती. ओके. हो टाकेल. थँक्यू सर फॉर जॉईनिंग आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. तुमचा पहिला एक्सपोर्ट लवकरच व्हावा तुमचा याचा मसाला. थँक्यू. थँक्यू.
ओके. सो आता आपण कोर्स बद्दल माहिती घेऊयात. बऱ्याच जणांचे क्वेश्चन आहे. तर उद्योगवर्धिनीचा जो इम्पोर्ट एक्सपोर्ट विथ ग्लोबल मॅनेजमेंट हा जो कोर्स आहे हा 17 ऑगस्ट पासून याची नवीन बॅच चालू होत आहे. म्हणजे नेक्स्ट बुधवार पासून आणि याची फीज आहे 4,000 रुपये. 15 दिवसाचा हा कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे विषय तुम्हाला डिटेलमध्ये कव्हर होतात. म्हणजे अगदी सुरुवात जी आहे तर ती फर्म एस्टॅब्लिशमेंट कशी करायची, तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागतात, डीजीएफटी कडून तुम्हाला काय काय लायसन्सेस लागतात, आयईसी असेल, ईपीसीजी असेल, ऍडव्हान्स लायसन्स असेल, आयडेंटिटी कार्ड, एमईआयएस, ते सगळे लायसन्सेस बद्दल होतात. मग काय काय गोष्टी नेसेसरी आहे तुम्हाला याच्यामध्ये सुरुवात करायला, तर मग बाहेर सर्च कसं करायचं, मग कस्टमर्स कसे बरोबर ते व्हेरीफाय कसे करायचे, गव्हर्नमेंटच्या काय काय स्कीम्स आहे, मार्केट सर्वे कसा करायचा, इंटरनॅशनलच्या काय काय टर्म्स आहे, इनकोड टर्म्स ज्या डिलिव्हरी टर्म्स, पर्चेसिंग पॅकेजिंगच्या गोष्टी आहे, क्वालिटी कंट्रोल आहे. मग त्याच्यानंतर लॉजिस्टिक ट्रान्सपोर्टेशनचा हा महत्वाचा विषय असतो की किती कंटेनर घ्यायचे, कुठल्या साईजचा घ्यायचा, कशा टाईपने तुम्ही एक्सपोर्ट करू शकतात. मग याच्यामध्ये विविध स्टेक होल्डर्स असतात, सीएचआय आहे, फ्रेट फॉरवर्ड आहे, प्रोमोशनल काउन्सिल आहे, या सगळ्यांचा रोल काय आहे ते याच्यामध्ये कव्हर होतं. पेमेंट आणि फायनान्स याच्यामध्ये कसं करायचं इंटरनॅशनल, मग इंटरनॅशनल पेमेंटच्या मेथड्स काय आहे, बिल ऑफ लँडिंग आहे, तुम्हाला पेमेंट सेफ कसा घेऊन घ्यायचा आहे ते सुद्धा याच्यामध्ये कव्हर होतं. गव्हर्नन्स काय काय आहे, कुठल्या गव्हर्नमेंटच्या बॉडीज आहे ऑल ओव्हर वर्ल्ड, त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह स्कीम्स, हे सगळ्यात जास्त हे खूप लोकांना माहिती नसतं, पण तुम्ही खूप विविध प्रकारे तुम्ही गव्हर्नमेंट कडून इन्सेंटिव्ह मिळवू शकता ज्याच्यामध्ये तुमचं प्रॉफिट खूप जास्त प्रमाणात वाढू शकतो. तर हे सुद्धा याच्यामध्ये कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर ड्युटी ड्रॉबॅक, टीएमए, रोडटॅप या गोष्टी आहे आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन जे कॉस्ट शीट आहे, फॅसिलिटीज आहे, त्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतात. सो असा हा 15 डेजचा वेल थॉट कोर्स आहे आणि कुलकर्णी सर याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतात, जे 45 इयर्सचा सरांना एक्सपिरियन्स आहे. मग तुम्हाला ऑफकोर्स नेटवर्क मिळतो, पोस्ट प्रोग्राम सपोर्ट मिळतो, तुम्हाला ज्या काही सर्व्हिसेस पाहिजे त्या सर्व्हिसेस सुद्धा याच्यामध्ये भेटतात. त्याच्यानंतर तुम्हाला कुठले लायसन्स काढायचे असेल तर ते सुद्धा सर्व्हिसेस सगळ्या प्रोव्हाइड आम्ही करून करून देतो याच्यामध्ये. आणि तुम्हाला एक अल्युमनाय नेटवर्क भेटतो ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्ल्ड वाईड तुमचा नेटवर्क तयार होऊ शकतो. सो बरेच आमचे उद्योजक आहे, महेंद्र शिंगारे असेल किंवा तुषार आहेर आहे, यांच्या नक्कीच तुम्ही व्हिडिओज बघा की त्यांनी कशी त्यांची जर्नी सुरू केली. एकदम इन्स्पिरेशनल आहे. अगदीच ते काही नव्हते, असेच आपल्यासोबत आज वेबिनार आणि सेमिनारला जॉईन होते. पण आज त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट चालू आहे आणि खूप वर्ल्ड वाईड त्यांचे एक्सपोर्ट्स होतात. तर हे सगळे तुम्ही इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तर आमची ही जी बॅच आहे ऑनलाईनची, ती 7 ते 8:30 या दरम्यान आमची चालू होते नेक्स्ट वीकला. संध्याकाळी 7 ते 8:30 आणि ऑनलाईन बॅच होणार आहे. लाईव्ह ऑनलाईन हे सगळे सेशन असेल. तर तुम्हाला प्रत्येक सेशन लाईव्ह होतो. Q&A तुमचे इन्स्टंट क्लिअर होतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह इंटरॅक्टिव्ह म्हणजे सपोर्ट असतो. तुम्हाला रेकॉर्डिंग्स भेटतात, कोर्स मटेरियल सुद्धा भेटतो. ईमेल वरती सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्सच्या भेटतात आणि नेक्स्ट डे रेकॉर्डिंग तुम्हाला प्रत्येक सेशनची भेटते. तर असं सर्टिफिकेट पण आहे आणि आमचे बरेच पार्टिसिपंटचे फीडबॅक्स तुम्ही इकडे बघू शकतात किंवा त्यांचे एक्सपोर्ट्स कसे झाले तर हे सुद्धा बघू शकतात. आमचं रिसेंटलीच आमच्या एका पार्टिसिपंटने जेवेल अलीला एक्सपोर्ट केलंय. तर बरेच काही असे उद्योजक आहे ज्याच्यामध्ये आहे. सो तुम्ही बघू शकता आमच्या वेबसाईटवरती आणि आमच्या युट्यूब चॅनलवर आमचे बरेचसे उद्योजक आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या मुलाखती बघू शकतात. आणि या कोर्सचा तुम्ही डिरेक्टली ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तिकडे तुम्ही तुमचे नाव डिटेल्स फिलअप केले तर लाईव्ह ऑनलाईन सिलेक्ट करा आणि तुम्ही डिरेक्टली पेमेंट करू शकता त्या कोर्ससाठी. ओके. कोर्सची फी 4,000 रुपये आहे. लाईव्ह ऑनलाईन हा पूर्ण कोर्स होणार आहे आणि क्लासेस रोज संध्याकाळी 7 ते 8:30 या दरम्यान लाईव्ह ऑनलाईन होतात आणि तुम्हाला प्रत्येक कोर्सची प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग सुद्धा भेटते. तर तुम्ही रेकॉर्डिंग पण नंतर बघू शकता. ओके. सो आता आपण पुढचे प्रश्न घेऊयात. काही लोकांचे अजूनही क्वेश्चन्स आहे. सो एक्सपोर्ट करण्यासाठी सर गव्हर्नमेंट किंवा बँक काही फायनान्शियल असिस्टन्स देते का? एक्सपोर्ट करण्यासाठी म्हणून देणार नाही, पण तुमच्या एक्सपोर्टच्या वस्तूचं पैसे जर का लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून येणार असेल तर ते लेटर ऑफ क्रेडिट तुम्ही बँकेकडे हायपोथिकेट करून किंवा त्याच्या आधारावरती तुम्हाला बँकेकडनं ऍडव्हान्स मिळू शकतो. ओके ओके. पुढचा आहे क्लास अटेंड करायला कोणत्या ऑफिसमध्ये होणार? हा, सो आमचा जो ऑनलाईन कोर्स आहे तो ऑफकोर्स झूम वरती होईल.
आणि जे काही लोकांचं ऑफलाईन, तर जे नाशिकचे आहेत त्यांच्यासाठी ऑफलाईन कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. तर ऑफलाईन कोर्सची फी ₹7,000 आहे. तर ते तुम्ही नाशिकच्या ऑफिसमध्ये पण तो कोर्स करू शकता. दोघांमध्ये सेम कंटेंट आहे. सगळ्या गोष्टी सगळं सेम होणार आहे. तर ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स आहेत. आता आमची ऑनलाईनची बॅच चालू होणार आहे नेक्स्ट वीकमध्ये. तर तुम्ही नक्कीच सेम सगळं कंटेंट सगळं सेम आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईनचा आणि ड्युरेशन, नंबर ऑफ आवर्स सगळं सेम आहे. फक्त ऑनलाईन आणि ऑफलाईन हा एवढाच फरक आहे आणि आमचे लाईव्ह ऑनलाईन सगळे कोर्स. सो तुम्ही नक्कीच हा कोर्स करू शकता. जे बाहेर आउट ऑफ द नाशिक आहे ते सगळेच कस्टमर्स आमचे ऑनलाईन कस्टम कोर्स नक्कीच करतात. इनफॅक्ट भांबरे सरांनी पण हा ऑनलाईनच कोर्स केलेला आहे. ओके. सो आता काही लोकांचे हँड रेज्ड आहे, तर त्यांचे आपण क्वेश्चन्स क्विकली घेऊयात. मी चॅट बॉक्स वरती कोर्सच्या रजिस्ट्रेशनची लिंक पाठवली, तर तुम्ही रजिस्ट्रेशन ऑनलाईन करू शकता. येस. महेश सर, काही क्वेश्चन? नमस्कार सर. हा, नमस्कार. सर, माझं नाव महेश, मी औरंगाबादचा. माझा हम्म. प्रश्न असा होता की बायर फाइंडिंग, बायर कसे भेटतील मला? ऑलरेडी माझा ट्रेड झालेला आहे, 2 ट्रेड झालेत माझे. बरं. रजिस्ट्रेशन वगैरे सगळं कम्प्लीट आहे. आणि मला फक्त बायर फाइंडिंग वर फोकस करायचं आहे सर, फक्त तेही जिनियन. त्यासाठी काय? नाही, आता बाहेरसाठी तुम्हाला एक तर तुम्हाला ज्या वस्तूचं एक्सपोर्ट करायचं आहे त्याच्या संदर्भातली जी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आहे त्याच्याकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यांच्याकडे आलेल्या इन्क्वायरीज तुम्हाला टॅप करता येतील. दुसरं, काही प्रायव्हेट वेबसाईट्स आहेत ज्या तुम्हाला त्या बाहेर देऊ शकतात. त्याच्यामध्ये पेड मेंबरशिप असते 15-20 हजारापासून ते ₹1,00,000-2 लाख रुपयापर्यंत. पण आता या क्षणाला मी तुम्हाला ते सजेस्ट नाही करणार की तुम्ही ₹1,00,000 भरा, 2 लाख रुपये भरा आणि बायर्स घ्या किंवा त्यांच्याकडनं घ्या. ते प्रत्यक्षामध्ये तुम्ही जेव्हा कोर्स कम्प्लीट कराल त्याच वेळेला तुम्हाला ते कळेल. आणि ऑलरेडी मी इंडियन एम्बेसी कडून जो बायरचा डेटा भेटतो ते कमीत कमी 4,000 मेल केलेले सर. हो, बरोबर आहे. तर त्यांच्याकडनं सुद्धा काही रिस्पॉन्स येत नाही, अर्ध्याच्यावर बाउन्स होतात. जे येतात थोडेफार कॉन्टॅक्ट झालेत, पण त्याच्यामधून तेही क्रिएटर मागतात. नाही, क्रेडिट वरती द्या तुम्ही, पण लेटर ऑफ क्रेडिट जर का मान्य करत असतील तर ती सगळ्यात उत्तम. नाही, एलसी नाही, 100% क्रिएटर मागतात ते. नाही, मग ते रिस्की आहे. ते रिस्की आहे. आपल्याला त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशनच काढून करावं लागेल. मग तुम्ही ECGC कडनं त्या पार्टींबद्दलची इन्फॉर्मेशन काढून घ्या, फायनान्शियल साऊंडनेस त्यांचं. जे पार्टी तुम्हाला कम्युनिकेट करतायत त्यांचं नाव गाव तुम्ही ECGC कडे द्या. ECGC म्हणजे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. माहिती मला. हा, मग त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घ्या आणि जर ECGC ने त्यांना हे केलं, पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर तुम्ही त्यांना माल सप्लाय करा. पण त्यावेळेला इन्शुरन्स काढून घ्या ECGC चा. आपण तुषार पुढचा प्रश्न घेऊया. तुषार, तुमचा काही प्रश्न आहे? सर, फार्मा एक्सपोर्ट मध्ये पेमेंट टर्म्स कशा असतात आणि काय काय लायसन्सेस लागतात त्यासाठी? एक्सपोर्ट मध्ये म्हणताय ना तुम्ही? हो, फार्मा म्हणजे मेडिसिन एक्सपोर्ट मध्ये. हा, मेडिसिन एक्सपोर्ट मध्ये तुम्हाला तुमचे सगळे मेडिसिनच्या संदर्भातले मॅन्युफॅक्चरिंगचे लायसन्सेस लागतील. इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर लागेल आणि पेमेंट टर्म्स प्रमाणे तुम्ही 80% ऍडव्हान्स, 60% ऍडव्हान्स, 70% ऍडव्हान्स असं घेऊन काम करू शकता. नाही तर लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंटची अश्युरन्स मिळू शकतो. म्हणजे इंजिनिअरिंग गुड्स कसं आहे 100% ऍडव्हान्स वरती चालतात. इंजिनिअरिंग गुड्स जसं 100% ऍडव्हान्स वरती चालतात तसं फार्मा एक्सपोर्ट नाही होत का 100% ऍडव्हान्स वरती? तर इंजिनिअरिंग एक्सपोर्ट 100% ऍडव्हान्स वरती चालतात हे तुम्हाला जे म्हणतायत ना तसंच नाही होते. 100% ऍडव्हान्स घेऊन काम करणारे लोक वेगळे आहेत, त्यांचे तिकडे ऑफिसेस असतात, त्यामुळे त्यांना अश्युरन्स असतो. पण काही वस्तूंच्या बाबतीमध्ये तुमची जी स्पेसिफिक मेडिसिनची गोष्ट आहे ती मेडिसिनसाठी तुम्ही पेमेंट टर्म्स सरते शेवटी तुम्हाला आणि तुमच्या इम्पोर्टर बरोबर डिस्कशन करूनच फायनल करायचे असतात. जर त्यांनी 70% ऍडव्हान्स दिला आणि उरले 30% मी लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून देतो म्हटलं तर वेल अँड गुड ना, त्याच्यात काय अवघड आहे? मग ते तर सगळ्यात सुरक्षित. ओके सर. थँक्यू. येस, इनफॅक्ट आपल्या करंट बॅच मध्ये सुद्धा तो ग्रुप होता.
ज्यांचा एक्सपोर्ट मध्येच करायचा होता आणि त्यांना सगळ्या मार्गदर्शन या कोर्समध्ये मिळालं. आमचा 5 जणांचा ग्रुप होता जे पूर्ण फार्मास्युटिकल इंडस्ट्री मधले होते. तर नक्कीच तुम्ही कोर्स जॉईन केले तर आम्ही तुम्हाला त्यांच्यासोबतही कनेक्ट करून देऊ शकतो. तर त्यांनी त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा एक्सपोर्ट करायचा प्लॅन आहे आणि ऑलरेडी त्यांचा खूप चांगला मॅन्युफॅक्चरिंगची चांगल्या फॅसिलिटी. तर नाशिकचे जे आहे तर आम्ही नक्कीच तुम्हाला त्यांच्यासोबत कनेक्ट करून देऊ शकतो. ज्यांचा क्वेश्चन होता तर तुम्ही नक्कीच हा कोर्स जॉईन करा. तुम्हाला खूप चांगले नेटवर्क याच्या थ्रू भेटेल. ओके. अजूनही कोणाला काही क्वेश्चन असेल तो तुम्ही विचारू शकतात. सो हा कोर्स जो आहे तुम्ही उद्योगवर्धीच्या वेबसाईटवर जाऊन डिरेक्टली रजिस्टर करू शकतात. आमची नवीन बॅच जी आहे 17 ऑगस्ट पासून चालू होते. पुढच्या आठवड्यामध्ये बुधवारपासून. तर तुम्ही या कोर्सला डिरेक्टली ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. वेबसाईटवर तुम्ही इकडे जाऊ शकतात udyogvardhan.com वर. इकडे तुम्ही एंटरप्रेन्योरशिप सेक्टर मध्ये गेले सगळ्यात पहिला जो टॅब आहे त्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट हा कोर्स तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि इकडे तुम्ही डिरेक्टली ऑनलाईन पेमेंट तुमचं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि इकडे तुमचे जे डिटेल्स आहे इकडे तुम्ही फिलअप करून पेमेंट करू शकता लाईव्ह ऑनलाईन सिलेक्ट करून. तर 7 ते 8:30 या दरम्यान दररोज संध्याकाळी हा सेशन होणार आहे आणि लाईव्ह ऑनलाईन हा पूर्ण सेशन असेल. ओके. लायसन्स साठी तुम्ही काय सपोर्ट करतात नक्कीच आम्ही तुम्हाला कोर्समध्ये तर सगळ्या टाईपचे लायसन्सचे प्रोसेस या कोर्समध्ये कव्हर होतात. सर तुम्ही काय कसं सर कसं लायसन्स साठी आपण कसं कव्हर करतो या कोर्समध्ये? सगळेच लायसन्सेस कसे काढायचे, काय काढायचे ते सगळं, आयसी कसं काढायचं, शॉपॅक कसं काढायचं, हे सगळं एक्सप्लेन होते. येस येस. आणि बेसिकली कोर्स मध्ये तुम्हाला सगळे लायसन्स ऑनलाईन तुम्ही आयडियली तुम्ही स्वतःच अप्लाय केले पाहिजे. तर हे स्वतः कसं अप्लाय करायचं आम्ही काय फक्त गाईडलाईन्स देतो. येस. ओके. सो हे सगळं तुम्हाला सपोर्ट मिळेल आणि इन केस तुम्हाला नाही जमलं किंवा तुम्हाला करून एक्सटर्नल सर्व्हिसेस पाहिजे तर त्या सुद्धा अगदी मुबलक दरामध्ये त्या सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करून देऊ शकतो तुम्हाला. ओके. अजून कोणाला क्वेश्चन असेल तर एक ऑडियन्स मध्ये अजून पार्टिसिपंट एक रेज केलाय. क्विकली त्यांचा क्वेश्चन घेऊयात. तर उद्योगवर्धीनी वेबसाईटवर तुम्ही या कोर्सचं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि आमचं युट्यूब चॅनल नक्की बघा. इकडे आमचे जे आमचे ऑलमोस्ट 10,000च्या वरती सबस्क्रायबर आहे. तर विविध विषयावरती आम्ही कंटिन्युअस वेबिनार्स सेमिनार्स घेत असतो. तर हे सगळे वेबिनार्स तुम्ही आमच्या वेबसाईटवर बघू शकतात आणि आमचे एवढे जे सक्सेस स्टोरीज आहे आम्ही आतापर्यंत 65,000 उद्योजकांना उभं केलंय. तर त्यांच्यापैकी काही लोकांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. तर तुम्ही त्या नक्कीच वेबसाईटवर बघू शकता. त्यांनी कसं सुरू केलं, त्यांची जर्नी कशी होती. ते सगळी तुम्ही आमच्या वेबसाईटवरती नक्कीच बघू शकतात. खूप तुम्हाला याच्यातनं इन्स्पिरेशन मिळेल आणि एक तुम्हाला चालना मिळेल हे सगळे व्यवसाय सुरू करायला. ओके. सो आय थिंक आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. सो थँक्यू कुलकर्णी सर. थँक्यू भांबरे सर तुमचा मनोगत व्यक्त केल्याबद्दल आणि थँक्यू सर फॉर वंडरफुल गायडन्स आणि सगळे क्वेश्चन्स कव्हर केल्याबद्दल आणि सगळ्या ऑडियन्सचे पण धन्यवाद. तुम्ही मोठ्या नंबर्सने आले आणि बरेच तुमचे क्वेश्चन्स पण आज आय होप की तुमचे कव्हर झालेले असतील आजच्या वेळेला. सो थँक्यू अँड हॅव अ गुड नाईट. ज्यांना कोर्स करायचा असेल पुढच्या बुधवारपासून 17 ऑगस्ट पासून लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स होणार आहे. झूम वरती लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स होतो. सो आपण इथे थांबूयात आजचा वेबिनार आणि तुम्हाला चॅट बॉक्स वरती आमचे नंबर्स पण दिले. आमची वेबसाईट पण तुम्ही बघू शकतात. आमचे एवढे राष्ट्रीय पुरस्कार आहे, 5 नॅशनल अवॉर्ड्स आम्हाला मिळाले. तर ते सगळ्यांची माहिती तुम्ही आमच्या वेबसाईट वरती मिळवू शकता. आमच्याबद्दलची सगळी माहिती. आम्ही विविध प्रकारचे कोर्सेस घेतो. तर प्रत्येक सेक्टरमध्ये आज आमचे काही ना काही प्रॅक्टिकल ट्रेनिंग आम्ही याच्यामध्ये देतो. तर तुम्ही सगळ्यांची माहिती आमच्या वेबसाईट वरती मिळवू शकतात. आणि आमचे जे अवॉर्ड्स आहे, सक्सेस स्टोरीज आहे, ते आमच्या वेबसाईट वरती तुम्हाला सगळे बघायला मिळेल. सो with this, thank you all audience and thank you Bombay sir and everyone for joining us. Thank you. थँक्यू.